तर छत्रपती संभाजीनगरमधील शिवना टाकळी धरणाचे 3 दरवाजे उघडले तर शिवना टाकळी धरण 97% भरल्यानंतर शिवना नदीत आता विसर्ग सुरू आहे। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले। दत्ता, काय माहिती? नक्कीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं शिवना टाकळी हे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं धरण आहे, ज्या धरणाच्या पाण्याचा 3 तालुक्यांना उपयोग होत असतो आणि हेच धरण 97% भरल्यानंतर या धरणाच्या 6 दरवाजांपैकी 3 दरवाजे सध्या उघडण्यात आलेले आहेत। आपण बघू शकता की हे 3 दरवाजे उघडल्यानंतरचं या ठिकाणचं अत्यंत मनमोहक आणि सुंदर दृश्य सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवना टाकळी धरणाचे हे 3 दरवाजे उघडून हजारो लिटर पाणी सध्या शिवना नदीमध्ये सोडण्यात येत आहे। त्यामुळे शिवना नदी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 6 तालुक्यांमधून वाहत असते, त्यामुळे 6ही तालुक्याला याचा मोठा फायदा होतोय। 97% हे धरण भरल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 3 तालुक्यांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा सुद्धा प्रश्न संपलेला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर या शिवना टाकळी धरण दरवर्षी भरत नाही, मात्र यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे 97% पर्यंत हे धरण भरलेलं आहे आणि अजूनही पाण्याची आवक मोठ्या पद्धतीने सुरू असल्यामुळे 3 दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे। 3 दरवाजामधून 1000 लिटर पाणी जे आहे ते सध्या शिवना टाकळी धरणातून शिवना नदीमध्ये सोडण्यात येत आहे। अशा पद्धतीचं एक विहंगम दृश्य सुद्धा पाणी सोडल्यानंतर पाहायला मिळतंय। नक्कीच, धन्यवाद दत्ता तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।